टाइप्स ऑफ आयसोलेटिंग मेकॅनिझम्स पाहू आता आपण. मॉडर्न जे इव्हॉल्युशनिस्ट आहेत, उत्क्रांती शास्त्रज्ञ, तर फॉर एक्झाम्पल मॅकहामे 1961 मध्ये, नंतर मेयर आहे 1948-1970 मध्ये, स्टॅबिन्स आहे 1966-1971 मध्ये. यांनी रिप्रोडक्टिव्ह आयसोलेटिंग मेकॅनिझम जे ते क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्यांचं 2 क्लास पाडलेले आहेत, प्रीमेटिंग आणि प्रीमेटिंग किंवा त्याला दुसरं नाव आहे प्री झायगोटिक आयसोलेटिंग मेकॅनिझम. आणि दुसरा टाईप जो आहे, दुसरा क्लास जो आहे तर पोस्ट मेटिंग आहे, त्याला पोस्ट झायगोटिक असं म्हटलं आहे, पोस्ट झायगोटिक आयसोलेटिंग मेकॅनिझम. हे जे टाईप्स आहेत आयसोलेटिंग मेकॅनिझमचे ते फंडामेंटली डिफर आहेत एकमेकांपासून. तर ते कसं तर पाहू आपण. प्रीमेटिंग किंवा प्री झायगोटिक आयसोलेटिंग मेकॅनिझम पहिल्यांदा पाहू. तर हे जे मेकॅनिझम आहे त्यामुळे कॉन्टॅक्ट प्रिव्हेंट होतो, थांबवला जातो. 2 स्पेसिसमध्ये कॉन्टॅक्ट होत नाही ज्यावेळेस ते रिप्रोडक्टिव्हली ॲक्टिव्ह असतात, किंवा ते प्रिव्हेंट करतात किंवा रिस्ट्रिक्ट करतात युनियन ऑफ गॅमेट. त्यांच्यामध्ये युनियन ऑफ गॅमेट होत नाही मेटिंग झाल्यानंतर किंवा क्रॉस पॉलिनेशन जे आहे ते झाल्यानंतर. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर प्रीमेटिंग आयसोलेटिंग मेकॅनिझम्समध्ये वेस्टेज ऑफ गॅमेट जे ते प्रिव्हेंट केलं जातं. हायली ससेप्टिबल आहे इम्प्रुव्हमेंटल, यांच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होऊ शकते नॅचरल सिलेक्शन. पोस्ट मेटिंग किंवा पोस्ट झायगोटिक आयसोलेटिंग मेकॅनिझम, याच्यामध्ये ग्रोथ जी आहे हायब्रिड इंडिव्हिज्युअलची ती थांबवली जाते. फर्टिलायझेशन झाल्यानंतर हायब्रिडची ग्रोथ थांबवली जाते किंवा फर्टिलिटी रिड्यूस होते. F1 हायब्रिडची फर्टिलिटी रिड्यूस होते किंवा व्हायबिलिटी जी आहे ती डिसेंडंटची कमी होत जाते. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर वेस्टेज ऑफ गॅमेट थांबवत नाही, ती वेस्टेज ऑफ गॅमेट होत राहते. त्यांची इम्प्रुव्हमेंट जे आहे ते नॅचरल सिलेक्शनने इनडायरेक्टली होते. सो हे जे दोन्ही टाईप आहेत आयसोलेटिंग मेकॅनिझमचे, त्याचे बरेचसे सब टाईप आहेत. ह्याच्यामध्ये फॉलोइंग टेबलमध्ये ते लिस्ट केलेले आहेत. पहा, आयसोलेटिंग मेकॅनिझम ज्याच्यामुळे जीन एक्सचेंज प्रिव्हेंट केलं जातं पॉप्युलेशनमध्ये. रिलेटेड स्पेसिस ऑफ ऑर्गॅनिझम्समध्ये एक्सचेंज जे आहे ते एक्सचेंज थांबवलं जातं. तर पहिल्यांदा प्रीमेटिंग आयसोलेटिंग मेकॅनिझम पाहू, ज्याच्यामध्ये इंटरस्पेसिफिक क्रॉसेस जे आहेत ते प्रिव्हेंट केले जातात, म्हणजे थांबवले जातात. फर्टिलायझेशन आणि झायगोट फॉर्मेशन स्टॉप होऊन जातं. तर पहिलं हॅबिटॅट आयसोलेशन. तर यामध्ये पॉप्युलेशन जे आहे ते सेम रिजनमध्ये राहत असतं, पण त्यांचे हॅबिटॅट वेगळे वेगळे असतात. त्यामुळे पोटेन्शियल मेट जे आहेत ते मिळू शकत नाही, एकमेकाला भेटू शकत नाही. नंतर सीझनल किंवा टेम्पोरल आयसोलेशन. हे जे पॉप्युलेशन आहे ते सेम रिजनमध्ये राहत असतं, पण सेक्शुअली मॅच्युअर जे ते वेगवेगळ्या वेळेस सेक्शुअल मॅच्युरिटी येते. त्याच्यामध्ये पोटेन्शियल मेट्स जे ते अनमेट राहतात. मॅच्युरिटी वेगळ्या वेगळ्या वेळेस होत असते, त्यामुळे त्यांचं मेटिंग होत नाही. नाव इथॉलॉजिकल आयसोलेशन. याच्यामध्ये पॉप्युलेशन्स जे आहेत ते आयसोलेटेड असतात डिफरंट किंवा इनकम्पॅटेबल बिहेवियरमुळे मेटिंगच्या आधी. त्यामुळे पोटेन्शियल मेट्स जे ते मीट होतात, पण ते मेटिंग करत नाही. ओके, इनकम्पॅटेबल बिहेवियर असतं दोघांमध्ये, त्यामुळे ते सेपरेट राहतात. नाव मेकॅनिझम ऑफ आयसोलेशन मध्ये आपण जर बघितलं तर क्रॉस फर्टिलायझेशन किंवा पॉलिनेशन हे थांबवलं जातं किंवा रिस्ट्रिक्शन येतं. डिफरंट स्ट्रक्चर असल्यामुळे, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचं डिफरंट स्ट्रक्चर असल्यामुळे, जेनेटालिया जे ॲनिमल्सचे, फ्लावर्सचे, प्लांट्सचे ते वेगळे वेगळे असतात. त्यामुळे पॉप्युलेशन हे केलं जातं, पण ट्रान्सफर होत नाही गॅमेट्सची. दॅट इज मेकॅनिकल आयसोलेशन. नाव पोस्ट मॅटिंग किंवा पोस्ट झायगोटिक आयसोलेशन मेकॅनिझम. त्यामध्ये फर्टिलायझेशन होतं, हायब्रिड झायगोट्स तयार होतात,
पण हे इनव्हायबल असतात किंवा वीक किंवा स्टराईल हायब्रिड्सला ते जन्म देतात. पहिलं गॅमेटिक मॉर्टॅलिटी, स्पर्म ट्रान्सफर होते पण एग फर्टिलाइज होत नाही. दुसरं झायगोटिक मॉर्टॅलिटी, पहिलं गॅमेटिक मॉर्टॅलिटी होतं, आता झायगोटिक मॉर्टॅलिटी. एग जे आहेत ते फर्टिलाइज्ड होतात पण झायगोट मरून जातात. नंतर हायब्रिड इनव्हायबिलिटी किंवा विकनेस, झायगोट प्रोड्यूस होतो F1 हायब्रिडमध्ये, त्याची व्हायबिलिटी कमी असते, रिड्युस्ड असते. नंतर डेव्हलपमेंटल हायब्रिड स्टरिलिटी, हायब्रिड्स जे आहेत ते स्टराईल असतात, त्याच्यामध्ये गोनॅड डेव्हलप होतात ॲबनॉर्मली किंवा मिओसिस त्याच्यामध्ये ब्रेकडाऊन होतात आणि कंप्लीट होण्याच्या आधीच मिओसिस जे आहे ते ब्रेकडाऊन होतं. नाव सेग्रिगेशनल हायब्रिड स्टरिलिटी, हे जे हायब्रिड्स असतात ते स्टराईल असतात कारण त्यांच्यामध्ये ॲबनॉर्मल सेग्रिगेशन झालेलं असतं गॅमेट्सचं. होल क्रोमोसोम्स जे आहेत त्यांचं सेग्रिगेशन झालेलं असतं. क्रोमोसोम सेगमेंट्स किंवा कॉम्बिनेशन जे जीन्स आहे ते वेगळ्याच प्रकारे झालेलं असतं. नाव F2 ब्रेकडाऊन, F1 हायब्रिड नॉर्मल असतात, विगरस असतात, फर्टाईल असतात, पण F2 मध्ये बरेचसे वीक किंवा स्टराईल इंडिव्हिज्युअल असतात. नाव नॅचरल सिलेक्शन, याचं एक्झाम्पल आहे इंडस्ट्रियल मेलॅनिझम. ओके, मागे आपण एकदा हे उदाहरण पाहिलं आहे इंडस्ट्रियल मेलॅनिझम. डार्विनने क्लिअरली असं ऑब्झर्व केलं होतं की सिलेक्शन जे आहे, प्रायमरी इव्हॉल्युशनरी फोर्स जो आहे तो इम्पॉर्टंट असतो त्याच्यामध्ये नॅचरल वर्ल्डमध्ये. त्याने बरेचसे एक्झाम्पल, खूप एक्झाम्पल दिले ॲडॅप्टेशनचे जे सिलेक्शनमुळे झालेले होते. थाउजंड्स ऑफ न्यू केसेस येत होत्या प्रत्येक वर्षी, पण त्यामध्ये एक प्रॉब्लेम होता. याचं जे सिलेक्शन डिस्कस केलं गेलं तर त्याच्यात को रिलेशन जे एक्सपेरिमेंटल स्टडीजमध्ये किंवा कंट्रोल्ड लॅबोरेटरी कंडिशनमध्ये ते आपल्याला प्रूव्ह करता येत नव्हतं. त्यांना ॲक्च्युली काय झालं आहे नेचरमध्ये ते त्यांना प्रूव्ह नाही करता येत. तर लास्ट 40 वर्षामध्ये बरेचसे स्टडीज याच्यामध्ये झाले, कंबायनिंग एक्सपेरिमेंट्स झाले आणि ऑब्झर्वेशन्स जे फील्डमधले ते कॅरीड आउट केले गेले इंडस्ट्रियल मेलॅनिझममध्ये, मॉथमध्ये. तर त्यांनी असं एक्साइटिंग इन्साइट दिलं, सिलेक्शन अंडर नॅशनल कंडिशन याच्यामध्ये ऑपरेशन कसं होतं ते त्यांनी आयडियल एक्झाम्पल दिलं. हे ब्रिलियंट इन्व्हेस्टिगेशन आहे, एकदम जबरदस्त इन्व्हेस्टिगेशन आहे. हे ओरिजिनली फिशरने केलं होतं 1929 मध्ये, नंतर फोर्डने केलं होतं 1940, 1964, 1971 मध्ये आणि आत्ताच्या काळामध्ये HBD केटलवॉलने 1956 मध्ये, 1961 मध्ये, 1973 मध्ये केलं. पूर्ण ब्रिटनमध्ये याचं इन्व्हेस्टिगेशन केलं गेलं. तर हे इंडस्ट्रियल मेलॅनिझम काय आहे, मेलॅनिझम इन मॉथ्स आहे. तर हे मॉथ्समध्ये मेलॅनिझम कसं येतं ते याच्यामध्ये आपल्याला दिसतं. इन्क्रीजिंग इंडस्ट्रियलायझेशन जे झालं इंडस्ट्रियल रिव्होल्युशनमुळे ब्रिटनमध्ये, तर एंटमॉलॉजिस्ट जे आहेत ते रिप्लेसमेंट रेकॉर्ड करायला लागले लाईट आणि ग्रे कलर्सचे बऱ्याचशा स्पेसीजमध्ये, मॉथच्या स्पेसीजमध्ये. तर यामध्ये डार्क किंवा ब्लॅक असे, म्हणजे त्याला मेलॅनिक्स म्हणतात, असे मॉथ दिसायला लागले. पर्टिक्युलरली गुड एक्झाम्पल जे आहे ते पेपर्ड मॉथचं आहे, डिस्टन बेटुलारिया. हे जेनेटिक्समध्ये सुद्धा आपण पाहिलं आहे, हे पूर्णपणे आपण एक्झाम्पल जे आहे ते अभ्यास केलेला आहे, त्यामुळे मी इथे जरा फास्ट घेतो. तर याच्यामध्ये डार्क फॉर्म जो आहे त्याला कार्बोनारिया म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा फॅक्ट डिस्कवर झाल्या त्या खालीलप्रमाणे. तर पहिली फॅक्ट जी आहे ती अर्लिएस्ट रेकॉर्ड जे आहेत डार्क फॉर्मचे, त्यामध्ये 1% 1845 मध्ये आणि 99% 1895 मध्ये आले. हे ज्या ठिकाणी खूप इंडस्ट्रियलायझेशन झालेलं होतं त्या साईटवरून हे रेकॉर्ड्स आले. त्याचं एक्झाम्पल आहे मँचेस्टर आणि बर्मिंगहॅम, इथे हे झालं. हायेस्ट फ्रिक्वेन्सी जी आहे डार्क फॉर्म्सची ती त्या ठिकाणी सापडली इंडस्ट्रियल सेंटरच्या ठिकाणी. म्हणून हा जो फेनॉमेना आहे याला इंडस्ट्रियल मेलॅनिझम असं म्हटलं गेलं. मेलॅनिक्स जे आहेत ते नाईट फ्लाइंग स्पेसीजमध्ये म्हणजे मॉथ्समध्ये दिसले.
तर पॉसिबल इव्हॉल्युशनरी एक्सप्लेनेशन याचं असं आहे की लाईट फॉर्म्स जे ते कॉन्स्पिक्युअस होते, प्रिडेटर त्यांना खाऊन टाकायचे. बर्ड्स म्हणजे इंग्लिश रॉबिन, इरिथ्रासक रुबॅक्युला. नंतर जे सुटी ब्रांचेसमध्ये राहत होते, ट्री ट्रंक्सवर राहत होते इंडस्ट्रियल साईट्समध्ये डे टाईममध्ये, तर ते अंडर अनपॉल्युटेड कंडिशनमध्ये लाईट मॉथ्स जे ते एकदम मिंगल्ड होऊन जायचे लायकेंड ट्री ट्रंक्सवर आणि ते वेल प्रोटेक्टेड राहायचे. 4.1 मध्ये आपल्याला दिसतंय. हा जो आहे तो एकदम उमटून दिसतो आणि हा जो आहे तो कमी उमटून दिसतो है ना. तर हा जो आहे हा नष्ट होऊन जातो आणि हा जो आहे हा प्रिव्हेंट होतो. पण जसं डार्क व्हायला लागलं बॅकग्राऊंड तसा हा चांगला राहिला आणि हा मरून गेला. तर पॉसिबल अल्टरनेटिव्ह एक्सप्लेनेशन याची अशी आहेत की हे फेनोटायपिक आहे. अपटेक इंडस्ट्रियल पोल्युशनचं अपटेक झाल्यामुळे ते आपल्याला दिसतं. ब्रीडिंग एक्सपेरिमेंट्स जे आहेत ते जिनोटायपिक कंट्रोलमध्ये राहतात आणि त्याचं कार्बोनारिया नाव ट्रेट पडलेलं आहे आणि ते डॉमिनंट आहेत सिंगल लोकसमध्ये. दुसरे पॉसिबल एक्सप्लेनेशन याचे असे दिले गेले की हा जो डार्क कलर आहे तो डायरेक्ट इफेक्ट आहे पोल्युशनचा आणि त्याच्यावरती सिच्युएशन अनालाइज केल्या गेल्या प्रोफेसर HBD केटलवॉलने 1956 मध्ये आणि 1973 मध्ये आणि त्याच्यामध्ये फॉलोइंग एक्सपेरिमेंट्स जे ते कॅरिड आउट केले गेले. कोणते? तर कार्बोनारिया जो आहे मेलॅनिक मॉथ त्याला म्हणतात, त्याला डिटरमाइन करायचं की तो फिटनेस त्याचा आहे की नाही, लाईट पेपर्ड मॉथपेक्षा त्याचा फिटनेस आहे की नाही. तर केटलवॉलने मार्क्ड इंडिव्हिज्युअल रिलीज केले होते इंडस्ट्रियल झोनमध्ये आणि रुरल झोनमध्ये. तर मार्क्ड मेलॅनिक फॉर्म्स जे ते रिकवर करता आले इंडस्ट्रियल साईटमध्ये आणि ग्रेअर फॉर्म्स जे ते रुरल एरियामध्ये रिकवर करता आले. नाव डायरेक्ट ऑब्झर्वेशन असे मेड त्यांनी बनवले. रुरल एरियामध्ये ग्रेअर फॉर्म्स मिळाले म्हणजे रुरल एरियामध्ये डार्क जे ते मरून गेले आणि मार्क केलेले मेलॅनिक फॉर्म्स जे होते ते इंडस्ट्रियल एरियामधून रिकवर झाले आणि ग्रेअर फॉर्म्स जे ते इंडस्ट्रियल एरियामध्ये नामशेष होऊन गेले. याच्यावरून असं प्रूव्ह झालं की इंडस्ट्रियल एरियामध्ये ब्लॅक मॉथ्स जे आहेत ते चांगले जगले आणि रुरल एरियामध्ये ते ब्लॅक मॉथ मरून गेले आणि ग्रे मॉथ चांगले जगले. म्हणजे त्यांच्या कलरवरून त्यांचं प्रोटेक्शन होतंय कॉमोफ्लॅजमुळे हे आढळून आलं या एक्सपेरिमेंटमध्ये. तर डायरेक्ट ऑब्झर्वेशन जे ते प्रिडेशनचा रेट जो आहे तो त्यांनी पाहिला. नंबर्स जे आहेत मेलॅनिकचे आणि टिपिकल लाईट मॉथचे ते ट्री ट्रंकवरती दिसून आले पोल्युटेड आणि नॉन पोल्युटेड एरियामध्ये. तर मेलॅनिक्स जे आहेत ते बर्ड्सने खाऊन टाकले रुरल एरियामध्ये आणि मोर नॉन मेलॅनिक जे आहेत ते इंडस्ट्रियल एरियामध्ये खाऊन टाकले. म्हणजे नॅचरल सिलेक्शन जे आहे बर्ड प्रेडेटर्सचं ते इनॉर्मसली सिग्निफिकंट पार्ट आहे इंडस्ट्रियल मेलॅनिझममध्ये. नाव थर्ड पार्ट, एक पक्षी होता, क्रीपर होता, तो 2 मॉथमध्ये डिस्टिंग्विश व्हायचा नाही मेलॅनिक्समध्ये आणि ग्रेमध्ये. तर केटलवॉलने असं नोटीस केलं की तो जो फीड करतो ट्रीजवर त्यामुळे मोर अप जे ते सिलॉटेवरती दिसत नाही. मॉथ जे ते ट्री वरती दिसत नाही. याचा जो कलर आहे, कलरचा विंग जो आहे तो इम्पॉर्टंट होतोय त्यामुळे त्यांची रक्षण होत आहे. पॉईंट नंबर 2 आणि 3 जे आहेत पर्टिक्युलरली पॉवरफुल सपोर्ट आहे आयडियाला. मेलॅनिझमची जी आयडिया आहे त्याला पॉवरफुल सपोर्ट आहे. तर ते प्रेडेशनच्या प्रेशरमध्ये बाहेर आले या आयडिया. एक जे मेनी इम्प्रेसिव्ह फीचर जे आहे केटलवॉलचं ते क्लिअर कट आयडेंटिफिकेशन दिसतं. सिलेक्टिंग एजंटमध्ये क्लिअर कट आयडेंटिफिकेशन दिसतं. सिलेक्शन जे आहे तर याला आपण रिकॉल करू शकतो डिफाइन्ड ॲज डिफरन्शियल रिप्रोडक्शन. आणि हे जे सिलेक्शनची ॲक्ट आहे तर ती फॅक्टर्सवरती अवलंबून असते किंवा एजन्सीजवरती अवलंबून असते. त्यामध्ये एकच जिनोटाइप पाहिजे, दुसरा जो आहे ऑफस्प्रिंगचा तो त्याच्यामध्ये दिसत नाही.
तर आपण असं डिमॉन्स्ट्रेट करू शकतो सिलेक्शनचा एक्झिस्टन्स. याच्यामध्ये सिलेक्शन अजून आपल्याला एक्झॅक्ट कारण काही माहिती नाही आहे, पण रिझनेबली सस्पेक्टेड आहे की प्रेडेटरी बर्ड्स जे ते डायरेक्टली रिस्पॉन्सिबल आहे डिफरन्शियल सक्सेससाठी मेलॅनिक फॉर्म्समध्ये. तर सर्वायवल आणि रिप्रोडक्शन हे दोघांमध्ये दिसून येतं. केटल वॉल्स लॅबोरियसली ऑक्युमुलेट झाला आहे डाटा आणि ऑल इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट्स जे प्रूफ म्हणून दाखवले गेले. तर लास्टली ग्रॅज्युअल रिप्लेसमेंट झाली सॉफ्ट हाय सल्फर सुटी कोल किंवा लेस स्मोकी फ्युएलमध्ये किंवा ऑइल इलेक्ट्रिसिटी रिड्यूस केली गेली सूट डिपॉझिशनमध्ये ट्रीजमध्ये, आणि कंडिशन ज्या आहेत त्या सुटेबल झाल्या सर्वायवलसाठी ग्रे मॉथच्या, आणि त्यांची फ्रिक्वेन्सी परत इन्क्रीज झाली. बिशप आणि कुकने हे 1975 मध्ये प्रूव्ह केलेलं आहे. हे याच्यामध्ये दिसतंय बघा, हे ग्रे कलरचे मॉथ्स आहेत लाईट कलरचे, आणि कार्बोनिका जे आहे ते डार्क कलरचे मॉथ्स आहेत, पेपर्ड मॉथ्स आहेत. ते अनपॉल्युटेड लायकेनवरती दिसत आहेत. अनपॉल्युटेड लायकेन कव्हर केलेलं आहे ट्रीमध्ये. आणि इथे पहा टिपिकल लाईट कलर मॉथ्स जो आहे आणि कार्बोनारिया डार्क कलर फॉर्म, हा बिस्टन बिटुलारिया ब्लॅकंड बार्क आहे पॉल्युटेड रिजनमध्ये इंग्लंडमध्ये. सो अशा रीतीने तो फरक लगेच दिसून येतो. नाव टाइप्स ऑफ नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शनचे टाइप्स पाहू आपण. काही इंडिव्हिज्युअल जे आहेत पॉप्युलेशनमध्ये ते सक्सेसफुल असतात खूप, आणि बाकीचे जे ते वीक असतात. तर त्यांचे जे जीन्स असतात ते नेक्स्ट जनरेशनमध्ये जात असतात सगळ्यांचे. तर हे बरेचसे कारण असतात याला. काही ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते रिप्रोडक्टिव्ह एज यायच्या आतच मरून जातात, आणि काही ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांना मेटिंगच मिळत नाही. तर हे जे इंडिव्हिज्युअल आहे तर ते ब्रीडिंग होत नाही त्यांचं, म्हणून त्याच्यामध्ये डिफरन्सेस आहे. ऑफस्प्रिंग जे आहेत ते त्याच्यामध्ये प्रोड्यूस होत असतात. तर याचा जो रिझल्ट आहे, याचा जो डिफरन्समध्ये जो रिझल्ट येतो, तर वन रिझन त्याच्यामध्ये येतं किंवा दुसरं रिझन येतं, आणि त्याचा डिफरन्शियल रेट जो आहे रिप्रोडक्शनचा मेंबर्सच्या आतमध्ये पॉप्युलेशनचा, त्याला आपण म्हणतो सिलेक्शन. तर हे नॅचरल सिलेक्शन असतं, आर्टिफिशियल सिलेक्शन पण असू शकतं. प्रिन्सिपल जे आहे त्यांचं दोघांचं सेम आहे. काही ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते एकदम व्यवस्थित ब्रीडिंग होतं त्यांचं दुसऱ्यापेक्षा, त्यामुळे फ्रिक्वेन्सी ऑफ काही ऑर्गॅनिझमची फ्रिक्वेन्सी जी आहे जीन्सची, आणि त्याच्यामध्ये डिक्रीजिंग फ्रिक्वेन्सी जी आहे अदर्सची, ती एकच असते. तर हे जे टाईप्स आहेत सिलेक्शनचे फेनोटाईपवरती ऑपरेट करत असतात, जिनोटाईपवरती नाही, डायरेक्टली जिनोटाईपवरती नसतं. 3 प्रकारचे नॅचरल सिलेक्शन आहे. पॉप्युलेशन जेनेटिक्स जे सायंटिस्ट होते त्यांनी ते 3 प्रकारे डिवाइड केलेलं आहे. डायरेक्शनल स्टॅबिलायझिंग आणि डिस्रप्टिव्ह किंवा डायव्हर्सिफाईंग. तर याच्यामध्ये डायरेक्शनल सिलेक्शन जे आहे ते पहिलं आहे. डायरेक्शनल सिलेक्शन जे आहे त्यामध्ये चेंज होतो. ओके, तर त्यामध्ये पॉप्युलेशन असं दाखवून देतं, पर्टिक्युलर ट्रेंड त्याच्यामध्ये दिसतो टाईममध्ये, आणि जे डिस्कशन आहे त्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस दिसते. ते इंडिव्हिज्युअलच्या फेवरमध्ये असते ती सिलेक्शन प्रोसेस. बेस्ट अडॅप्टेड किंवा न्यू सिच्युएशन्स त्याच्यामध्ये आलेले असतात, किंवा त्याच्यामध्ये नवीन इकॉलॉजिकल ऑपॉर्च्युनिटी जे असतात. अशा रीतीने जे सिलेक्शन आहे ते डायरेक्शनल आहे. पॉप्युलेशन नॉर्म जे आहेत याच्यामध्ये शिफ्ट होतात टाईमनुसार, आणि एकाच डायरेक्शनमध्ये त्या दिसतात. तर हे जे सिलेक्शन आहे लो व्हेरुलन्स त्याच्यामध्ये असतो. टाईम जसा जातो त्यामध्ये मिक्झोमा दिसतो, व्हायरसेस रॅबिटमध्ये. तर याचे डायरेक्शनल सिलेक्शनचे हे एक्झाम्प्लिफिकेशन आहेत. रॉ मटेरियल जे सिलेक्शनचं तर ते
जीन म्युटेशनचं सिरीज असतं याच्यामध्ये. हे व्हायरसचा व्हायरुलन्स याच्यामध्ये ऍक्ट होतो. कर्व जे डिस्ट्रीब्युशनचं ते शिफ्ट होतं राईटला. त्याच्यामध्ये लेस हार्मफुल स्ट्रेन जे आहेत व्हायरसेसचे ते डिस्प्लेस्ड होतात. व्हायरुलंट स्ट्रेन जे आहेत ते त्याच्यामध्ये दिसून येतात. डायरेक्शनल सिलेक्शन जे आहे ट्रान्सफॉर्मेशनचं ते पण जीन पूलमध्ये असतं स्पेसिसमध्ये. किंवा पॉप्युलेशन जे आहे ते हायेस्ट लेवल ऑफ ॲडॅप्टेडनेस त्याच्यामध्ये दिसतो. न्यू एन्व्हायरमेंटमध्ये ते पोहोचतात आणि एन्व्हायरमेंटल चेंज त्याच्यामध्ये दिसून येतो. ओके, न्यू किंवा फेवरेबल म्युटंट्स त्याच्यामध्ये दिसतात किंवा सपर जीन्स दिसतात. ॲक्शन त्याच्यामध्ये डायरेक्शनल सिलेक्शनचं ॲक्शन दिसतं. नाव सेकंड इज स्टॅबिलायझिंग सिलेक्शन. याच्यामध्ये चेंज दिसून येतो एक्स्ट्रीम इंडिव्हिज्युअलमध्ये. तो पॉप्युलेशनमधून ते बाहेर टाकला जातो. इंटरमिडिएट व्हॅल्यूज ज्या आहेत गिव्हन ट्रेटच्या त्या फेवर्ड असतात एक्स्ट्रीम व्हॅल्यूजमध्ये. तर याचा जो रिझल्ट आहे ह्या प्रोसेसचा तो रिड्यूस्ड केला जातो व्हेरिएबिलिटीमध्ये पॉप्युलेशनमध्ये. त्याचं जे सिलेक्शन आहे ते पॉप्युलेशनमध्ये येतं आणि स्टॅबिलायझिंग किंवा होमिओस्टॅटिक असतं. हे त्याचा स्टेटस को मेंटेन करून राहतं. 4.3a मध्ये हे दिसून आलेलं आहे. शेप जो आहे कर्वचा तो नॅरो असतो कंटिन्युअल इलिमिनेशनमध्ये आणि लेस अडॅप्टेड इंडिव्हिज्युअल याच्यामध्ये दिसतात. याच्यामध्ये बर्थ वेट जो आहे न्यूबॉर्न्सचा तो प्रोव्हाइड करतो आणि गुड एक्झाम्पल दाखवतो ह्युमन कॅरेक्टर्स. तर स्टॅबिलायझिंग सिलेक्शन याच्यामध्ये दिसून येतं. ऑप्टिमम बर्थ वेट जे हे 3.7 पाऊंड्समध्ये याच्यामध्ये दिसून येतं. न्यूबॉर्न इन्फांट्स जे तर त्याच्यामध्ये 5.5 पाऊंड्स किंवा ग्रेटर दॅन 10 पाऊंड्स याच्यामध्ये दिसून येतात. हायेस्ट प्रोबॅबिलिटी दिसून येते, मॉर्टॅलिटी दिसून येते. तर याच्यामध्ये स्ट्रॉंग स्टॅबिलायझिंग इन्फ्लुएन्सेस दिसतात. एक्स्ट्रीम्स बेडिंग आउट दिसून येतात याच्यामध्ये. ऑप्टिमम बर्थ वेट जे हे असोसिएटेड असतं लोएस्ट मॉर्टॅलिटी दिसून येते. कर्व जो आहे मॉर्टॅलिटीचा तो सर्व्हायवलच्या कर्वशी कॉम्प्लिमेंट दाखवतो. नाव तिसरं डिस्रप्टिव्ह किंवा डायव्हर्सिफाईंग सिलेक्शन. हे जे फॉर्म आहे सिलेक्शनचा तर एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ज्यावेळेस दिसतात तर त्याच्यामध्ये हायेस्ट फिटनेस असतो. इंटरमिजिएट व्हॅल्यूज असतात रिलेटिव्हली डिसएडव्हान्टेजियस असतात. त्या रिप्रोडक्टिव्ह इफेक्टनेस त्याच्यामध्ये दिसतो. लिम्पेट्स दिसतात, मरीन मॉल्युस्क दिसतात आणि कॉन्टिनम रेंजिंग होतं प्युअर किंवा व्हाईट डार्क टॅनमध्ये. हे जे लिम्पेट्स आहेत ते टिपिकली ड्वेल करतात 1 किंवा 2 डिस्टिंक्ट हॅबिटॅट्समध्ये. याच्यामध्ये अटॅचिंग असतं त्याच्याला आयदर व्हाईट गूज नेक बर्नॅकल्स किंवा टॅन कलर्ड रॉक्स असे त्यामध्ये असतात. असं आपण एक्सपेक्टेड करू शकतो. म्हणजे अपेक्षा अशी असू शकते की लाईट कलर्ड लिम्पेट्स जे त्यांना प्रोटेक्शन मिळतं व्हाईट बर्नॅकलपेक्षा, व्हाईट बर्नॅकलपासून. आणि टॅन लिम्पेट्स जे ते बाय चॉईस जगतात डार्क रॉक्सवरती. तर हे जे लिम्पेट्स आहे इंटरमिजिएट सेलचे त्याचे पॅटर्न्स हे कॉन्स्पिक्युअस आहे आणि इंटेन्सली दिसतात. इंटेन्सली सिलेक्टेड झालेले आहेत ते प्रेडेटरी शुअर बर्ड्समध्ये. तर हा जो डिस्रप्टिव्ह टाईप आहे सिलेक्शनचा तो एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये दिसून येतो. तर त्याच्यामध्ये सेक्शुअल आयसोलेशन होतं 2 प्रकारचं, लिम्पेट्स आणि 2 नवीन स्पेसीज
तयार होऊ शकतात. तर मीन हा बी आणि हे सी पहा याच्यामध्ये असं व्हेरिएशन दिसून येतं. स्टॅबिलायझिंग आहे, सेम टू सेम दिसतंय. याच्यामध्ये डायरेक्शनल आहे, एका साईडला वाढत गेलं आहे, या रेषेपासून इकडे, या रेषेपासून इकडे अजून दूर गेलं आणि हे अजून दूर गेलं. आणि हे डिस्रप्टिव्ह आहे, म्हणजे एकाचे दोन झाले. एक आहे, हे दोन भाग दोन साईडला ताणले गेले, अजून खोल झाली आणि पूर्ण खोलून दोन झाले. नॅचरल सिलेक्शनचे टाईप्स आहेत. सो ही जी 4.3ची फिगर आहे त्यामध्ये नॉर्मल डिस्ट्रीब्युशन दिसतं कॅरेक्टर्सचं पॉप्युलेशनमध्ये. ओके, टॉप टू बॉटम जर आपण बघितलं तर लोअर कर्व जे आहेत त्याच्यामध्ये एक्सपेक्टेड डिस्ट्रीब्युशन दिसून येतं. इम्पॅक्ट ऑफ सिलेक्शन ए मध्ये स्टॅबिलायझिंग सिलेक्शन दिसतं आणि इंटरमिजिएट व्हॅल्यूज जे आहेत ते ट्रेटला फेवर्ड होतात आणि प्रिझर्वड होतात. त्याच्यामध्ये शेप जे आहेत कर्वचे ते नॅरो होतात आणि कॅरियर्सचं इलिमिनेशन होतं. नाव सेकंड इज बर्थ वेट आणि बर्थ वेट ए आणि बी मध्ये. तर डिस्ट्रीब्युशन जे बर्थ वेटचं ह्युमन बिईंगमध्ये न्यूबॉर्न्समध्ये आणि मॉर्टॅलिटी जे दिसून येते व्हेरियस बर्थ वेट क्लासेसमध्ये ते आपण पाहू. तर ए जो आहे त्या हिस्टोग्राममध्ये प्रपोर्शन दिसतं पॉप्युलेशन. बरेचसे बर्थ रेट त्याच्यामध्ये येतात, बर्थ वेटचे क्लासेस. मीन बर्थ वेट जो आहे तो 7.1 पाऊंड आहे आणि बी मध्ये कर्व जे आहे मॉर्टॅलिटीचा त्याच्यामध्ये बर्थ वेट रिव्हील्स म्हणजे असं दाखवतो की लोएस्ट मॉर्टॅलिटी दिसते. तर ऑप्टिमम बर्थ वेट जे 7.3 पाऊंड्स ह्याच्यामध्ये दिसतात. नाव आर्टिफिशियल सिलेक्शन. आर्टिफिशियल सिलेक्शन कसं असतं हे सगळं आपण वरती नॅचरल सिलेक्शन पाहिलं. आता आर्टिफिशियल सिलेक्शन हे जे इंटेन्शनल रिप्रोडक्शन जे इंडिव्हिज्युअल्सचं ते पॉप्युलेशनमध्ये दिसतं. डिझायरेबल ट्रेट्स दिसतात ऑर्गॅनिझम्सचे आणि ते रिप्रोड्यूस होतात सेक्शुअली. 2 अडल्ट्स असतात त्याच्यामध्ये डिझायर ट्रेट्स दिसतात. 2 पेरेंट प्लांट्स असतात, ते टॉल असतात काही, तर टुगेदर त्यांचं ब्रीडिंग होतं. आर्टिफिशियल सिलेक्शन जे आहे त्याला सिलेक्टिव्ह ब्रीडिंग असं पण म्हणतात. ही जी प्रोसेस आहे ह्युमन ॲनिमल ब्रीडिंग यूज करतो, प्लांट ब्रीडिंग पण यूज करतो सिलेक्टिव्हली. पर्टिक्युलर फिनोटायपिक ट्रेट आपण डेव्हलप करू शकतो किंवा कॅरेक्टरिस्टिक डेव्हलप करू शकतो. टिपिकली ॲनिमल्स किंवा प्लांट्स जे आहेत मेल आणि फिमेल ते सेक्शुअली रिप्रोडक्ट करतात आणि ऑफस्प्रिंग जे आहेत ते पण रिप्रोडक्शन करतात. डोमेस्टिकेटेड ॲनिमल्स जे आहेत त्यांना ब्रीड्स असं म्हणतात. त्यांचं नावच ब्रीड असं दिलेलं आहे. म्हणजे ते संकरित जात असते, ते संकरित जात. आपल्या गायींमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संकरीकरण करतात दवाखान्यामध्ये, वेटरनरी दवाखान्यामध्ये, तर त्यांना आपण ब्रीड म्हणतो. इंग्लिश शब्द ब्रीड आहे आणि मराठी संकरित गाय म्हणतो आपण त्याला. मराठीमध्ये त्याला संकरित म्हणतात. 20% जर्सी किंवा 20% होल्स्टीन वगैरे असं काही ब्रीड्स असतात त्या. तर नॉर्मली ह्या ज्या ब्रीड्स आहेत प्रोफेशनल ब्रीडर करून घेतल्या जातात. डोमेस्टिकेटेड प्लांट्स जे आहेत त्यांना व्हरायटीज म्हणतात, कल्टिजेन्स म्हणतात किंवा कल्टिवार म्हणतात किंवा ब्रीड म्हणतात. आणि 2 प्युअर ब्रीड जे ॲनिमल्स असतात त्यांचे डिफरंट ब्रीड्स जे आहेत त्यांना क्रॉस ब्रीड्स म्हणतात. आणि क्रॉस ब्रीड प्लांट्स जे आहेत त्यांना हायब्रिड्स म्हणतात. ज्वारी पहिल्यांदा हायब्रिड झाली आहे की नाही. हायब्रिड आहे असं आपण प्लांट्सच्या बाबतीमध्ये, क्रॉप्सच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो हायब्रिड आहे बॉय. तर त्या हायब्रिड व्हरायटीज असतात सगळ्या वेगळ्या वेगळ्या. फ्लॉवर्स, व्हेजिटेबल, फ्रूट ट्रीज यांच्या ज्या ब्रेड्स आहेत ते ॲमॅच्युअर किंवा कमर्शियल किंवा नॉन कमर्शियल प्रोफेशनल करून ते ब्रीडिंग केलं जातं. मेजर क्रॉप्स जे आहेत ते युजली त्याच्यामध्ये दिसतात.
आणि प्रोवेनेसन्स दिसतो प्रोफेशनल्समध्ये. ओके, तर ॲनिमल ब्रीडिंग टेक्निक्स जे त्याला इनब्रीडिंग म्हणता, लाईन ब्रीडिंग म्हणता किंवा आउटब्रीडिंग म्हणता, हे त्याच्यामध्ये केलं जातं. प्लांट ब्रीडिंगमध्ये सिमिलर मेथड्स जे आहेत त्या पण घेतात. चार्ल्स डार्विनने सिलेक्टिव्ह ब्रीडिंग कसं करायचं आणि त्याने सक्सेसफुल प्रोड्युसिंग चेंज केला होता टाइम्समध्ये. ओके, 1859 मध्ये त्याच्या बुकमध्ये त्याने ते लिहिलेलं आहे. ओरिजिन ऑफ स्पेसिस मध्ये त्याने ते लिहिलेलं आहे. बदल घडवून आणण्यामध्ये किंवा काही काळानंतर बदल घडवून आणण्यामध्ये सिलेक्टिव्ह ब्रीडिंग कसं उपयोगी आहे हे त्याने त्याच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, ओरिजिन ऑफ स्पेसिसमध्ये. त्याचं जे फर्स्ट चॅप्टर आहे त्याच्यामध्ये सिलेक्टिव्ह ब्रीडिंग येतं आणि त्याचं डोमॅस्टिकेशन जे आहे त्या ॲनिमल्सचं, पिजन्स, कॅटल्स, डॉग हे पण त्याच्यामध्ये येतात. डार्विनने आर्टिफिशियल सिलेक्शन वापरलं होतं आणि स्प्रिंग बोर्ड वापरला होता. त्याच्यामध्ये सपोर्ट आला आणि नॅचरल सिलेक्शनची थिअरी दिसून आली. तर डेलिब्रेट एक्सप्लॉयटेशन केलं त्याचं सिलेक्टिव्ह ब्रीडिंगचं आणि डिझायर्ड रिझल्ट्स त्याच्यातून आले. ते ॲग्रिकल्चरमध्ये आता खूप कॉमन झालेले आहेत. एक्सपेरिमेंटल बायोलॉजीमध्ये खूप कॉमन झालेले आहेत त्याचे एक्सपेरिमेंट्स. तर सिलेक्टिव्ह ब्रीडिंग जे आहे ते अनइंटेन्शनल असू शकतं. प्रोसेस जी आहे ह्युमन कल्टिवेशनची जी प्रोसेस आहे आणि त्याच्यामधून अनइंटेंडेड डिझायरेबल किंवा अनडिझायरेबल रिझल्ट्स येऊ शकतात. काही ग्रेन्समध्ये, काही धान्यामध्ये सीडची साईज जी आहे ती वाढते. प्लाविंग प्रॅक्टिसमुळे इंटेन्शनल सिलेक्शन जे आहे लार्जर सीड्सचं ते होतं आणि मोस्ट लाईकली तिथे इंटरडिपेंडन्स असतो नॅचरल आणि आर्टिफिशियल फॅक्टर्सचा. त्यामुळे प्लांटचं डोमॅस्टिकेशन होतं. नाव हिस्ट्री ऑफ आर्टिफिशियल सिलेक्शन. ओके, सो आता आपण आर्टिफिशियल सिलेक्शन बघूया. ओके, नॅचरल सिलेक्शन हे डार्विनने सांगितलं होतं, पण आर्टिफिशियल सिलेक्शन जे आहे ते काय आहे ते पाहू. तर इंटेन्शनल रिप्रोडक्शन जे इंडिव्हिज्युअलमध्ये आपण करतो तर त्यामध्ये जे पॉप्युलेशन येतं त्याच्यामध्ये डिझायरेबल ट्रेट्स असतात. ऑर्गॅनिझम्समध्ये जे सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं 2 अडल्ट्समध्ये तर त्यामध्ये डिझायर ट्रेट्स जे आहेत म्हणजे 2 पेरेंट प्लांट्स जे आहेत ते टॉल असतात. त्यांचं जर ब्रीडिंग केलं तर आर्टिफिशियल सिलेक्शनमध्ये सिलेक्टिव्ह ब्रीडिंग असं आपण म्हणतो. तर ही जी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये ह्युमन्स जे आहेत ते ॲनिमल ब्रीडिंग वापरतात आणि प्लांट ब्रीडिंग वापरतात. तर त्याच्यामध्ये सिलेक्टिव्ह प्रॉपर्टीज किंवा फेनोटायपिक ट्रेट्स यायला पाहिजे किंवा ते कॅरेक्टर्स यायला पाहिजे. तर अशा रीतीने ॲनिमल्स आणि प्लांट्सचे मेल्स आणि फिमेल्स सेक्शुअली रिप्रोड्यूस केले जातात. त्यामुळे ते ऑफस्प्रिंग जे आहेत त्यांना ते डिझायर्ड कॅरेक्टर्स असतात. डोमेस्टिकेटेड ॲनिमल्समध्ये त्यांना आपण ब्रीड म्हणतो. तर हे प्रोफेशनल ब्रीडर करून आपण करतो. डोमेस्टिकेटेड प्लांट्स जे आहेत त्यांना व्हरायटीज, कल्टिजेन, कल्टिवार म्हणतात, ब्रीड्स म्हणतात. तर हे प्युअर ब्रीड्स असतात ॲनिमल्सच्या. ओके, डिफरंट ब्रीड्स प्रोड्यूस केल्या जातात, क्रॉस ब्रीड्स होतात आणि यांना हायब्रिड्स आपण म्हणतो. हे झालंय वाटतं, आपण परत घेतोय का. फ्लॉवर्स, व्हेजिटेबल्स किंवा फ्रूट ट्रीज जे आहेत त्यांच्यामध्ये पण ॲमॅच्युअर, कमर्शियल, नॉन कमर्शियल प्रोफेशनल्स जे आहेत ते ब्रीडिंग करतात आणि मेजर क्रॉप्स जे आहेत त्याच्यामध्ये प्रोफेशनल असतात. नाव ॲनिमल ब्रीडिंग टेक्निक्स जे आहेत ते इन ब्रीडिंग, लाईन ब्रीडिंग किंवा आउट ब्रीडिंगने त्याच्यामध्ये ब्रीडिंग होतं आणि प्लांट ब्रीडिंगमध्ये सिमिलर मेथड्स वापरल्या जातात. चार्ल्स डार्विनने सिलेक्टिव्ह ब्रीडिंग कसं करायचं हे त्याच्या पुस्तकामध्ये नोट केलेलं आहे 1859 मध्ये. ओके, तर हे जे फर्स्ट चॅप्टर आहे तर त्याच्यामध्ये सिलेक्टिव्ह ब्रीडिंग आपल्याला दिसतं, डोमेस्टिकेशन दिसतं अशा ॲनिमल्सचं, पिजन, कॅटल, डॉग. डार्विनने आर्टिफिशियल सिलेक्शन वापरून स्प्रिंग बोर्डमध्ये इंट्रोड्यूस केलं आणि नॅचरल सिलेक्शन थिअरीला सपोर्ट दिला. नाव डिझायर रिझल्ट्स त्याच्यामध्ये येतात आणि ॲग्रिकल्चरल एक्सपेरिमेंटल बायोलॉजीमध्ये हे प्रूव्ह झालेलं आहे.
सो सिलेक्टिव्ह हिस्ट्री ऑफ आर्टिफिशियल सिलेक्शन आपल्याला पाहायचं आहे. ओके, तर सिलेक्टिव्ह ब्रीडिंग जे आहे प्लांटमध्ये आणि ॲनिमलमध्ये, तर हे अर्ली प्री हिस्ट्रीपासून चालू आहे. की स्पेसीज जे आहेत, फॉर एक्झाम्पल गहू, भात, नंतर कुत्रे ॲनिमल्समध्ये, त्यांच्यामध्ये सिग्निफिकंटली डिफरंट आणि एकदम वाईल्ड ॲन्सेस्टरपासून मिलेनिया किंवा मेज याच्यापासून खूप लार्ज चेंजेस घडवून आणलेले आहेत. थिओसिन्थे नावाचा एक सायंटिस्ट होता, त्याचा वाईल्ड फॉर्म जो आहे तो मेसो अमेरिकामध्ये ब्रीडिंग केला. तर सिलेक्टिव्ह ब्रीडिंग जे आहे ते रोमन्सनी केलं. ट्रिटीज झाल्या 2000 वर्षापूर्वी आणि त्याच्यामध्ये अशी ॲडव्हाइस दिली गेली की हे जे ॲनिमल्स आहेत ते डिफरंट पर्पजेससाठी वापरले गेले. त्यांचे जे जुने वर्क होते ते म्हणजे साईट केले आहेत लोकांनी, ओल्डर अथॉरिटीजने. फॉर एक्झाम्पल मॅगो कार्थाजिनियन, तर याने सिलेक्टिव्ह ब्रीडिंगचं नोटेशन दिलेलं आहे. लॅटर ते पर्शियन मुस्लिम पॉलिमॅथने अबू रयान बिरुनी याने 11व्या शतकामध्ये ते नोट केलं. तर त्याच्या बुकमध्ये त्याने ही आयडिया नोट केलेली आहे. त्याचं बुकचं नाव आहे इंडिया. त्याच्यामध्ये व्हेरियस एक्झाम्पल्स आलेले आहेत ॲग्रिकल्चरर्सचे. त्यांनी कॉर्नमध्ये म्हणजे मक्यामध्ये जेवढ्या व्हरायटीज पाहिजे तेवढ्या त्याने केल्या. फॉरेस्टर्स लिव्ज, त्याच्या ब्रांचेस, त्याने असं एक्सलंट परसिव्हिंग केलं. तर बाकीचे जे ते सगळे कट डाऊन करून टाकले. त्याच्या बीज होत्या त्यांना किल केलं आणि त्याच्यामध्ये फक्त ईट करण्यासाठी बी हाईव्हमध्ये फक्त ते काही दिसलं नाही. तर सिलेक्टिव्ह ब्रीडिंग जे आहे ते सायंटिफिक प्रॅक्टिस ही रॉबर्ट बॅकवेलने ब्रिटिश ॲग्रिकल्चरल रिव्हॉल्युशनच्या वेळेस केली 18व्या शतकामध्ये. तर आर्ग्युएबली मोस्ट इम्पॉर्टंट ब्रीडिंग जे प्रोग्राम जो आहे तो शिपमध्ये झाला. नेटिव्ह स्टॉक वापरला आणि क्विकली सिलेक्शन केलं लार्ज पण फाईन बोन्ड शिपमध्ये, ज्यामध्ये लॉंग लस्ट्रस वूल होतं. तर लिंकॉलने लॉंग वूलने ते इम्प्रूव्ह केलं बेकवेलने, आणि लिंकॉन जो आहे तो सबसिक्वेंट ब्रीड वापरायला लागला. त्याचं न्यू लॅकॅस्टर किंवा डिशले असं त्या ब्रीडचं नाव दिलं गेलं. तर त्याच्यामध्ये शिंग नव्हते आणि स्क्वेअर मीटी बॉडी होती, त्यांची स्ट्रेट स्टॉप लाईन होते त्याच्यावर. तर हे जे शीप आहे ते एक्सपोर्ट केले गेले वाईडली. ऑस्ट्रेलिया, नॉर्थ अमेरिकामध्ये त्यांना एक्सपोर्ट केलं आणि त्याच्यामध्ये न्यूमरस मॉडर्न ब्रीड्स आले. ते फेल क्विकली आणि मार्कर प्रेफरन्सेस दिसले. मीट्स, टेक्स्टाईल्स चेंज झाले, ज्यामध्ये ब्लडलीनेस, ओरिजिनल न्यू लॅकॅस्टर्स यामध्ये सर्वाईव्ह झाले. इंग्लिश लॅकॅस्टर लॉंग वूल त्यामध्ये प्रायमरली वूल प्रोटेक्शनसाठी ठेवण्यामध्ये आलं. नाव बेकवेल जो आहे हा सुद्धा फर्स्ट आहे. त्याच्यामध्ये कॅटल ब्रीडिंग झालं. प्रायमरली त्याने कॅटल ब्रीडिंग केलं बीफसाठी आणि प्रिव्हियसली त्याने कॅटल ज्या आहेत त्या फर्स्ट किंवा फॉरमोस्ट ठेवल्या पुलिंग प्लॉवसाठी. ऑक्सेन ठेवले, ऑक्सेन म्हणजे त्यांचे मेल्स. लॉंग हॉर्न हेफर्स त्याने क्रॉस केले आणि वेस्टर्नमोरलँड बुल जो आहे तो इव्हेंच्युअली झाला डिशले लॉंग हॉर्न. असे मोर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्याच्यासारखं मग पुढे फार्म ॲनिमल्सचं ड्रॅमॅटिकली त्याची साईज चेंज झाली, क्वालिटी चेंज झाली. 1700 ॲव्हरेज वेट जे बुलचं जो स्लॉटर करण्यासाठी विकला गेला त्याचं वजन होतं 370 पाऊंड म्हणजे 168 किलो. तर 1786 हे जे वेट आहे तर डबल होऊन गेलं.
840 पाऊंड म्हणजे 381 किलोचा बुल होता तो, ज्याला कत्तलखान्यामध्ये पाठवला. तर त्याच्या डेथ नंतर, बिश्ले लॉंग हॉर्नच्या डेथ नंतर बरेचसे शॉर्ट हॉर्न व्हर्शन्स पण आले आणि ब्रीडिंग त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह झालं. ब्लॅक कार्ट हॉर्स आला आणि शायर हॉर्स आला असं. तर चार्ल्स डार्विनने सिलेक्टिव्ह ब्रीडिंग ही पहिल्यांदा टर्म वापरली. तो प्रोसेसमध्ये इंटरेस्टेड होता या प्रोसेसमध्ये. तर प्रपोज्ड वायडर प्रोसेस जी आहे नॅचरल सिलेक्शनची त्याने ती दाखवली. डार्विनने बरेचसे डोमेस्टिकेटेड म्हणजे पाळीव प्राणी जे आहेत आणि प्लांट्स आहेत ज्यांना स्पेशल प्रॉपर्टी आहेत ते त्याने डेव्हलप केले, इंटरनॅशनल ॲनिमल्स. आणि प्लांट ब्रीडिंग जे आहे ते इंडिव्हिज्युअल्समध्ये तयार झालं. डिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक त्याच्यामध्ये दिसायला लागले आणि ब्रीडिंग जे इंडिव्हिज्युअल्स त्याच्यामध्ये जे लेस डिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते कमी झाले. डार्विनने आर्टिफिशियल सिलेक्शन ही टर्म 2 वेळा वापरली 1859 मध्ये. पहिला ज्यावेळेस ॲडिशन निघाला त्याचा वर्कचं ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसिस, त्याच्या चॅप्टर 4 मध्ये नॅचरल सिलेक्शन आणि चॅप्टर 6 मध्ये डिफिकल्टीज ऑन थेअरी असं त्याने लिहिलेलं आहे. तर स्लो दो द प्रोसेस ऑफ सिलेक्शन मे बी. तर याच्यामध्ये फिबल मॅन जो आहे त्याने बरंचसं त्याचे पॉवर्स वापरले आर्टिफिशियल सिलेक्शनसाठी. तर त्याच्यामध्ये त्याला काही लिमिट्स दिसले नाही. चेंज जे आहेत ते ब्युटी, इन्फिनाईट कॉम्प्लेक्सिटी जे को ॲडॅप्टेशन्सच्या सगळे ऑर्गॅनिक बिईंग्स जे आहेत ते त्याने दाखवले एकानंतर दुसरा असं. त्यांच्या फिजिकल कंडिशन्स ज्या आहेत जीवनातल्या त्या दिसल्या, त्या पाहिल्या आणि ते लॉंग कोर्समध्ये नेचर्सच्या पॉवर ऑफ सिलेक्शनमध्ये वापरला गेला. तर प्रोड्युसिंग स्लाइट अनइम्पॉर्टंट व्हेरिएशन्स याच्यामध्ये आपण पाहतो आणि इमेन्सली मेड कन्सायस ऑफ दिस रिफ्लेक्टिंग ऑन द डिफरन्सेस. तर डोमेस्टिकेटेड ॲनिमल्समध्ये वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये पाळीव प्राण्यांमध्ये ज्या ठिकाणी लेस सिव्हिलाइज्ड कंट्रीज होत्या तिथे बरंचसं थोडंसं कृत्रिम सिलेक्शन जे आहे ते दिसतं. नाव ॲनिमल ब्रीडिंग. हे जे ॲनिमल आहे ज्यांना होमोजिनियस ॲपिरन्स आहे, बिहेवियर त्यांचं आहे, दुसरे कॅरेक्टर्स दिसतात, त्यांना पर्टिक्युलर ब्रीड्स असं म्हणतात. ते कुलिंग ॲनिमल्सकडून ब्रीडिंग केले गेलेले असतात. पर्टिक्युलर ट्रेट्स त्यांचे निघालेले असतात आणि फर्दर ब्रीडिंग करण्यासाठी त्यांना वापरलं जातं, दुसरे ट्रेट्स त्याच्यामध्ये येण्यासाठी. आणि प्युअर ब्रीड ॲनिमल्स जे आहेत त्यांना सिंगल रिकग्नायझेबल ब्रीड असं म्हणतात. ते प्युअर ब्रीड्स असतात. त्याचं लिनिएज जे आहे ते रेकॉर्ड केलं जातं आणि त्यांना पेडिग्रीड असं म्हटलं जातं. क्रॉस ब्रीड्स जे आहेत ते मिक्स असतात 2 प्युअर ब्रीड्सचे. आणि मिक्स ब्रीड्स जे आहेत ते बऱ्याचशा ब्रीडचं मिक्सिंग असतं. बऱ्याच वेळेस माहीत नसतं ते कोणत्या कोणत्या ब्रीडपासून आलेलं आहे. ॲनिमल ब्रीडिंग जे आहे ते ब्रीडिंग स्टॉकपासून सुरू झालं. ग्रुप ऑफ ॲनिमल्स वापरले गेले त्याच्यामध्ये प्लान्ड ब्रीडिंगसाठी. जेव्हा इंडिव्हिज्युअल्स पाहायला लागले, ब्रीड ॲनिमल्स पाहायला लागले, तर त्यांनी काही व्हॅल्युएबल ट्रेट्स त्याच्यामध्ये बघितले प्युअर ब्रीड स्टॉकमध्ये. सर्टन पर्पजसाठी ते ब्रीडिंग टेक्निक वापरलं गेलं. काही हेतू होते ते ब्रीडिंग करण्याच्या मागे. क्रॉस ब्रीडिंग करण्यामध्ये नवीन टाईप वाढावा आणि चांगला टाईप त्या पुढच्या ॲनिमल्समध्ये वाढावा याच्यासाठी क्रॉस ब्रीडिंग केलं गेलं. आणि असं अज्युम केलं गेलं की सुपिरियर ॲबिलिटीज याच्यामध्ये येतील. ओके. ब्रीड चिकन्स जे आहेत, ब्रीडर टिपिकली इंडियन्स तर एग्स जास्त मिळाला पाहिजे, मांस जास्त मिळाला पाहिजे, नवीन जे यंग बर्ड्स असतील त्यांचं रिप्रोडक्शन फास्ट झालं पाहिजे. अशा रीतीने हे हेतू ठेवून ब्रीडिंग केलं. डिफरंट ब्रीड्स जे आहेत आणि टाईप्स जे आहेत चिकन्सचे ते ॲनालाइज केले गेले आणि त्याच्यापासून काही कॅरेक्टरिस्टिक डेव्हलप व्हायला पाहिजे व असं पाहिलं गेलं. तर ब्रीडिंग केल्यानंतर मग त्याच्यामध्ये इनिशियल ब्रीडिंग स्टॉक परचेस करण्यासाठी ते मागणी वाढायला लागली. मग ब्रीडर लोक जे होते त्यांनी ग्रुप ऑफ बर्ड्स घेतले
जे क्लोजली फिट होते, त्या पर्पज म्हणजे हेतू साध्य करण्यासाठी क्लोजली फिट होते. तर हे जे प्युअर ब्रीड किंवा ब्रीडिंग एम्स होते, तर याच्यामध्ये स्टेबल ट्रेट मेंटेन केले गेले. मग नेक्स्ट जनरेशनमध्ये ते जात गेले ॲनिमल्स. तर ब्रीडिंग झाल्यानंतर बेस्ट टू द बेस्ट असं प्रत्येक जनरेशनमध्ये दिसायला लागलं. काही डिग्री जे आहे इनब्रीडिंगचं ते कन्सिडरेबल एक कुलिंग होतं. सुपेरियर क्वालिटी ज्याच्यामध्ये होती त्याला फक्त पुढे ब्रीडिंग करण्यासाठी सिलेक्ट केलं गेलं आणि ब्लड लाईन डेव्हलप झाली सुपेरियरमध्ये आणि त्याच्यामध्ये ओरिजिनल बेस स्टॉक जो आहे तो ठेवला बाजूला. तर असे ॲनिमल्स जे त्यांची ब्रीड रजिस्ट्री नोट डाऊन करत गेले. ऑर्गनायझेशन होत्या त्यांनी मेंटेन केली पेडिग्री आणि स्टडचा बुक रेकॉर्ड ठेवला. सिंगल ट्रेड ब्रीडिंग जे असं ब्रीडिंग होतं तर त्याच्यामध्ये एक ट्रेड जो आहे बाकीच्या सगळ्यांपेक्षा मोठा असायचा, पण तो प्रॉब्लेमॅटिक असायचा. काही केसमध्ये ॲनिमल बिहेवियर करणाऱ्या लोकांनी असं मेन्शन केलेलं आहे, लिहून ठेवलं आहे की टेम्पल ग्रॅडिन रूटलर्स जे आहेत त्याच्यामध्ये फास्ट ग्रोथ होण्यासाठी त्यांना ब्रीडिंग केलं होतं किंवा त्यांच्यामध्ये मसल्स खूप जास्त यायला पाहिजे याच्यासाठी त्यांचं ब्रीडिंग केलं होतं. पण टिपिकल रूस्टर्ड कोर्टशिप डान्सेस जे ते त्याच्यामध्ये आलेच नाही. त्यांना तो टिपिकल रूस्टर कोर्टशिप डान्स जो आहे तो कसा असतो हे त्यांच्यामध्ये त्यांना समजलंच नाही, त्यामुळे त्यांनी केलंच नाही. रूस्टर्स जे होते ते हेनपासून दूर राहिले आणि रूस्टर्स जे आहेत ते हेनला मारून टाकायला लागले. जेव्हा मेटिंग झालं, मेटिंग नंतर ते हेनला मारून टाकायचे. सोव्हिएत युनियनमध्ये असा अटेम्प्ट केला गेला. लॅब रॅट जे हायर इंटेलिजन्स ज्याच्यामध्ये होता असे ते मेटिंग केले आणि त्याच्यामध्ये न्यूरोसिसच्या केसेस वाढायला लागल्या. ॲनिमल जे आहेत ते कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायच्या लायकीचे राहिले नाही. जोपर्यंत त्यांना ड्रग जे फिनाझेपाम दिलं गेलं नाही तोपर्यंत त्यांच्यामध्ये सगळी अशी इनॅबिलिटी राहिली. तर हा एक ऑब्झर्वेबल फिनॉमिना आहे हायब्रिड व्हिगरचा. तो नोशन ब्रीड प्युरिटीमध्ये च्या कॉन्ट्रास्टमध्ये राहतो. त्यामुळे चांगली व्हरायटी डेव्हलप होईलच असा नाही, त्याच्यामध्ये वाईट ट्रेट पण काही डेव्हलप झाले आणि ते नंतर नष्ट करावे लागले. इनडिस्क्रिमिनेट ब्रीडिंग झाल्यामुळे किंवा क्रॉस ब्रीड नेहमी केल्यामुळे हायब्रिड ॲनिमल्स जे त्यांच्यामध्ये क्वालिटी ही कमी होत गेली. इव्हॉल्युशनरी फिजिओलॉजीमध्ये, बिहेवियरल जेनेटिक्समध्ये दुसऱ्या एरियाचे जे ऑर्गॅनिझम्स होते त्यांची बायोलॉजी जर आपण बघितली तर डेलिब्रेट सिलेक्टिव्ह ब्रीडिंग त्याच्यामध्ये दिसतं. पण लॉंगर जनरेशनमध्ये किंवा काही काळानंतर त्या ब्रीडिंगमध्ये खूप अडचणी यायला लागल्या आणि असे प्रोजेक्ट जे आहेत ते चॅलेंजिंग व्हायला लागले व्हर्टेब्रेट्समध्ये. प्लांट ब्रीडिंगमध्ये थाउजंड्स ऑफ वर्षापूर्वी, बऱ्याचशा वर्षापूर्वी डोमेस्टिकेशन वाईल्ड प्लांटचं झालं आणि युनिफॉर्म किंवा प्रेडिक्टेबल ॲग्रिकल्चरल कल्टिजेन्स तयार झाले. हाय यिल्डिंग व्हरायटीज झाल्या. ॲग्रिकल्चरलसाठी त्या जास्त इम्पॉर्टंट होत्या. सिलेक्टिव्ह प्लांट ब्रीडिंग करून रिसर्च करून ट्रान्सजेनिक ॲनिमल्स पण तयार केले गेले आणि खरंच होमोझायगस आर्टिफिशियली इन्सर्टेड किंवा डिलीटेड जीन्स त्याच्यामध्ये होते. तर हे सिलेक्टिव्ह ब्रीडिंग जे तर ते अक्वाकल्चरमध्ये पण झालं. सिलेक्टिव्ह ब्रीडिंग जे अक्वाकल्चरमध्ये त्याला हाय पोटेन्शियल होतं. जेनेटिक इम्प्रूव्हमेंट त्याच्यामध्ये दिसत होती फिशची आणि शेल फिशची. टेरेस्ट्रियल लाईव्ह स्टॉक जो आहे पोटेन्शियल बेनिफिट्स त्याच्यामध्ये सिलेक्टिव्ह ब्रीडिंगचे होते ॲक्वाकल्चरमध्ये आणि आत्तापर्यंत ते रिअलाइज झालेले नाही आहे. त्याच्यामध्ये हाय मॉर्टॅलिटी होती. सिलेक्शन जे काही ब्रूड स्टॉकचं तेवढंच फक्त राहिलं आणि इनब्रीडिंग डिप्रेशन त्यांच्यामध्ये दिसून आला. मग वाईल्ड ब्रूड स्टॉक जो आहे तो त्याच्यामध्ये होता आणि तो पुरावा म्हणून दिसला सिलेक्टिव्ह ब्रीडिंग प्रोग्राम्समध्ये. ग्रोथ रेट वाढवण्यासाठी तो पुरावा घेतला गेला आणि स्लो ग्रोथ आणि हाय मॉर्टॅलिटी त्याच्यात दिसून आली. नाव रिप्रोडक्टिव्ह सायकल जे त्याचं कंट्रोलमध्ये एक मेन रिझन असं होतं की रिक्विजिट सिलेक्टिव्ह ब्रीडिंग प्रोग्राम्समध्ये ते
दिसून आलं. आर्टिफिशियल रिप्रोडक्शन जे ते काही व्यवस्थित अचीव झालं नाही, म्हणजे त्याचा सक्सेस नाही मिळाला. डिफिकल्टीज होत्या त्याच्यामध्ये, हॅचिंगमध्ये, ब्रीडिंगमध्ये, फिडिंगमध्ये, काही फार्म स्पेसिसमध्ये प्रॉब्लेम होते, येलो टेल फार्मिंगमध्ये प्रॉब्लेम आले. तर याचं रिझन जे आहे तर लेट सक्सेस जे आहे ते लेट कळालं सिलेक्टिव्ह ब्रीडिंग प्रोग्राम्समध्ये. ॲक्वाकल्चरमध्ये एज्युकेशन किंवा कन्सर्न पीपल जे आहेत तर ते कॅरेक्टर्स उशिरा एक्सप्रेस झाल्यामुळे ते आपल्याला फेल झालं आहे का सक्सेस झालं आहे हे उशिरा कळालं सिलेक्टिव्ह ब्रीडिंग प्रोग्राम्समुळे ॲक्वाकल्चरमध्ये. तर बायोलॉजिस्टने त्याच्याकडे लक्ष नाही दिलं. क्वालिटेटिव्ह जेनेटिक्स किंवा ब्रीडिंग प्लांट्सकडे त्याचं जे ऑब्झर्वेशन करायला पाहिजे ते झालं नाही. त्यामुळे डॉक्युमेंटेशन फेल्युअर झालं. जेनेटिक गेन जे सक्सेसिव्ह जनरेशनमध्ये नोट नाही केले गेले. त्यामुळे क्वालिफाईंग इकॉनॉमिक बेनिफिट्स जे त्याच्यात फेल गेला तो माणूस. आणि सक्सेसफुल सिलेक्टिव्ह ब्रीडिंग प्रोग्राम्स जे ते मग नंतर पुढे डेव्हलप झाले. तर जे जेनेटिक्स चेंजेसचं डॉक्युमेंटेशन झालं आणि मग फाईन ट्युनिंग फर्दर केलं गेलं सिलेक्टिव्ह स्कीम्समध्ये. आता ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आर्टिफिशियल सिलेक्शनमध्ये काय आहेत. तर सिलेक्टिव्ह ब्रीडिंग हा डायरेक्ट वे, स्पेसिफिक ट्रेट हा इव्हॉल्व होऊ शकतो का नाही हा डायरेक्ट आपण पाहू शकतो. इन रिस्पॉन्स टू सिलेक्शन स्पेसिफिक ट्रेट हा डेव्हलप होतो का नाही, उत्क्रांती त्याची होते का नाही, तर त्याच्यामध्ये डायरेक्ट वे आपण सिलेक्टिव्ह ब्रीडिंग करून पाहू शकतो. सिंगल जनरेशन मेथड आहे ब्रीडिंगची, इतकी ॲक्युरेट नाही आहे किंवा डायरेक्ट नाही आहे. ही जी प्रोसेस आहे मोर पर्टिक्युलर किंवा इझियर टू अंडरस्टँड आहे. सिबलिंग ॲनालिसिसपेक्षा ही सोपी आहे. सिलेक्टिव्ह ब्रीडिंग हे बेटर आहे ट्रेट बनवण्यासाठी, फिजिओलॉजी बिहेवियरचे ट्रेट बनवण्यासाठी. त्यामुळे मात्र मेजर करण्यासाठी खूप हार्ड आहे. याच्यात खूप कमी इंडिव्हिज्युअल्स लागतात. सिंगल जनरेशन टेस्टिंग याच्यामध्ये फक्त असतं. पण त्याचे काही डिसॲडव्हान्टेजेस पण आहे. सिंगल एक्सपेरिमेंट जो आहे सिलेक्टिव्ह ब्रीडिंगमध्ये जो आपण करतो तर एंटायर ग्रुप असेस करण्यासाठी आपण ते वापरूनच नाही शकत. जेनेटिक व्हेरिएशन जे आहे ते पूर्ण ग्रुपमध्ये येईलच असं नाही. इंडिव्हिज्युअल एक्सपेरिमेंट्स जे ते एव्हरी इंडिव्हिज्युअल ट्रेटमध्ये येतात. तर त्याच्यामध्ये सिलेक्टिव्ह ब्रीडिंग एक्सपेरिमेंट्सची नेसेसिटी पाहिली पाहिजे. तर याच्यामध्ये ऑर्गॅनिझम टेस्टेड जे लॅबमध्ये किंवा ग्रीन हाऊसमध्ये ते आपण पाहिले पाहिजे. तर हे इम्प्रॅक्टिकल आहे. ब्रीडिंग मेथड जी आहे ती करण्यासाठी आपण इम्प्रॅक्टिकल आहे. बरेचसे ऑर्गॅनिझम्स याच्यामध्ये नाश होऊ शकतात. कंट्रोल मेटिंग इन्स्टन्सेस जे ते खूप डिफिकल्ट असतात करण्यासाठी. आणि सिलेक्टिव्ह ब्रीडिंगचा हा नेसेसरी कॉम्पोनंट आहे. त्याशिवाय सिलेक्टिव्ह ब्रीडिंग मग होऊच शकत नाही. आणि त्यासाठी कंट्रोल मेटिंग करणं आवश्यक असतं, पण ते एकदम किचकट असतं. सो त्याला लॅब लागते किंवा ग्रीन हाऊस लागतं आणि त्याच्यामध्ये सिलेक्टिव्ह ब्रीडिंग करावं लागतं. सो हे सगळे बाकीचे जे आहेत ते डिसॲडव्हान्टेजेस सिलेक्टिव्ह ब्रीडिंगचे किंवा आर्टिफिशियल सिलेक्शनचे. इथे आपण हे युनिट संपवलं आहे. युनिट नंबर 4 50-50 मिनिटाचे हे पहिलं लेक्चर जे आहे ते 1 तासच्या वरती झालेलं आहे थोडंसं. आणि दुसरं लेक्चर हे 53 मिनिटांचं झालेलं आहे. सो जास्त वेळ घेऊन ते चॅप्टर जे आहे ते इथे 4थं चॅप्टर तुमचं संपवलं आहे. सो नेक्स्ट चॅप्टर आपण पुढच्या लेक्चरला घेऊया. ठीक आहे, बाय.